वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गाये नाचे पुढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परते तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गाये नाचे पुढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने पांडुरंगा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गाये नाचे पुढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवा बरोबर बोलतायत की हे देवा मला वैष्णवांच्या संगतीमध्ये सुखाची प्राप्ती होती. तुकोबारांच्या आवडीचे दोनच विषय देव आणि संत. देवाशिवाय महाराज काही बोलतच नाही. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भार. आणि संत संगती शिवाय महाराज काही मागत नाही. संत संगत देई सदा. तुकोबारांचा परमार्थ आपल्यासारखा एकन दोन जन्मांचा नाही. महाराज स्वतः सांगतायत मागे बहुता जन्मी हे जी करीत आलो आम्ही. मागा अनेक जन्म म्हणजे किती तर तुकोबाराय म्हणजे नामदेवरायांचा अवतार. जगद्गुरु तुका अवतार नामदेव. आणि नामदेवरायांचा परमार्थ म्हणजे चौयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी 4 युग नामदेवरायांनी भगवत भक्ती केली. कृतयुगामध्ये नामदेवराय प्रल्हाद, हिरण्यकश्यपू आणि कयाधूच्या पोटी जन्माला आले. हिरण्यकश्यपूचा नियम होता की स्वतःही देवाचं नाव घ्यायचं नाही आणि कुणाला घेऊ द्यायचं नाही. नाव घेऊन येदी देवाची हे ब्रीद हिरण्यकश्यपू. स्वतःही देवाचं नाव घ्यायचं नाही. कुणी घ्यायला लागलं तर त्यालाही घेऊ द्यायचं नाही. पण मार्मिकता थोडीशी अशी आहे. हिरण्यकश्यपूचा मुलगा रात्री 2-2 वाजेपर्यंत खुशाल गणपती पाहायला फिरायचा. पण कधी त्या बिचाऱ्याचा अभ्यास बुडाला नाही. रात्री 2-2 वाजेपर्यंत नवरात्रामध्ये दांडिया खेळायला जायचा. पण कधी त्याचा अभ्यास बुडाला नाही. टीव्हीला मॅच असली तर रात्री 2-2 वाजेपर्यंत खुशाल मॅच पाहत बसायचं. पण कधी त्याचा अभ्यास बुडाला नाही. सप्त्याचा स्पीकर ऐकला का हिरण्यकश्यपूच्या मुलाचा अभ्यास बुडाला. आकारानं जरी नसले तरी विकारानं हजारो हिरण्यकश्यपू आजही देशामध्ये आहेत. मुंबईला चंदनी कोळीवाड्यामध्ये भागवताचं सुरुवात करायची. तेवढ्याच बिल्डिंग मधून एक बाई आली. मोठ्यानं कार्यकर्त्यांना ओरडून सांगितलं अरे कळत नाही का केवढ्यानं स्पीकर लावलाय. माझी मुलगी 12वीला आहे ना. कार्यकर्ते हुशार होते म्हणजे बाई हे 4थं वर्ष आहे साप्ताच. आणि दरवर्षी पहिल्या दिवशी तुम्ही हेच वाक्य आम्हाला सांगत आला की माझी मुलगी 12वीला आहे. दरवर्षी 4 वर्षात जर ती पुढे ढकललीच नाही
इथं राहता कशाला अशा हिरण्यकश्यप आणि कयाधूच्या पोटी प्रल्हाद भक्त जन्माला आला. याचं कारण गर्भातच त्याला भक्तीचा रंग लागला म्हणून मोठी कथा आहे भागवतामध्ये. कयाधू राक्षसी नाही पण विचारधारा चांगली. कारण ज्यावेळेला हिरण्यकश्यपून सांगितलं की अगं मी तपश्चर्येला बसलो, तिथे एक पोपट आला. तो म्हणायला लागला ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा. मी तपश्चर्या सोडून परत आलो. एवढा आनंद झाला तिला. निदान मला सांगण्याच्या निमित्तानं का होईना पण यांच्या मुखातून देवाचं नाव बाहेर पड. आता 108 वेळा मी यांना देवाचं नाव घ्यायला लावील तरच यांची पत्नी म्हणून घेईल. राक्षसीन असून ही विचारदार. आम्ही माणूस असून जर कीर्तनाला निघालं तर तेवढ्याच बायकोवरून सांगते कळायला पाहिजे 200 रुपये केबलला महिना घालता आणि काय तिथं जाता टाळ कुटायला. आमचे विचार तिचे विचार किती फरक आहे नीट लक्षात घ्या. आणि मग प्रल्हादानं ही सगळी लहान मुलं जमा केली. त्यांना समजून सांगितलं कौमारेत आचरेत प्राज्ञा. अगदी लहानपणापासून परमार्थाला सुरुवात करा. आमच्याकडे नियम असा आहे मुलगा झाला की 5व्या दिवशी सकाळी त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घातली जाते. याचं कारण त्या रात्री संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या वेळेला सटवी त्याचं भविष्य त्याच्या कपाळावर लिहितं. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात सटवीची राती. आणि आमच्याकडे पद्धत आहे की 5व्या दिवशी सटवी पुजायला येते ना त्यावेळेला नेमकं भजन ठेवलं जात. घरात भजन असलं म्हणजे लाइटिंग असते, लाइटिंग असली म्हणजे तिला व्यवस्थित उजेडात लिहिता येत. जर घरात लाइटिंग नसेल तर अंधारात मग इकडचा काना तिकडं, तिकडची वेलटी इकडं. ज्याच्या जीवनात अशी उलथा फालत असेल समजावं 5वीला भजन नसेल विठाला. आणि म्हणून प्रल्हादाची लहान मुलं जमा केली. त्यांना सांगितलं भजन करा. त्यांनी विचारलं प्रल्हादा लहानपणी का? त्यानं समजून सांगितलं काठी ओली तोपर्यंतच वाकवता येते. एकदा ती सुकली तर मोडेल पण वाकणार नाही. मुलाला कळत नाही तोपर्यंतच त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घाला. त्याला कळायला लागल्यानंतर तो आपली काढीन पण तो घालणार नाही. आणि म्हणून अशी सगळी मुलं जमा केली. त्यांना भजन सांगितलं. हातानं टाळी, मुखानं नामस्मरण. टाळी वाजवणं म्हणजे नाद ब्रह्म आणि नामस्मरण करणं म्हणजे नामब्रह्म. दोन्ही एकत्र आलं की परब्रह्म प्रगट होत. मुलं भजन करायला लागली. भजमन नारायण म्हणून नाचायला लागली. आणि तेवढ्यात शंडामर्क आले. आसुरी विद्या शिकवणार. त्यांनी पाहिलं प्रल्हाद भजन करतोय. राजाला जर कळालं तर राजा त्याला काही करणार नाही पण मला नोकरीवरून कमी करेल. मग राजाला थांबवण्या त्या प्रल्हादाला थांबवण्याकरता त्याच्या हाताला धरलं पण प्रल्हादाचा करंट शंडामर्कांमध्ये उतरला आणि आसुरी विद्या शिकवणारे शंडामर्क भजन करीत नाचायला लागले. तेवढ्यात हिरण्यकश्यपूने नोकर पाठवली जा माझ्या प्रल्हादाचं काय शिक्षण चाललंय पाहून या. पाहिलं नोकरांनी की गुरुजी भजन करतायत. जर राजाला कळालं तर गुरुजींना नोकरीवरून कमी केलं जाईल म्हणून गुरुजींच्या हाताला धरण्याचा प्रयत्न केला. गुरुजींचा करण नोकरांमध्ये उतरला. नोकर भजन करायला लागला. भजनाचा आवाज गावकऱ्यांनी ऐकला ना आश्चर्य वाटलं. आपल्या गावात सप्ताह कसा काही सुरू झाला. एक एक गावकरी आला. व्होल्टेज वाढलं. अख्खं गाव भजन करीत नाचायला लागलं. आणि ते राजानं ऐकलं राजवाड्यात. तोही तिथं आला. सगळ्यांना असं बाजूला सारत सारत शंडामार्कांपर्यंत आला. त्यांच्या हाताला धरलं. खेचून बाहेर आला. करंट तुटला तसं शंडामार्क शुद्धीवर आले. महाराज यात माझी काही चूक नाही. अगोदर प्रल्हाद नाचत होता. त्याला थांबवण्याकरता त्याच्या हाताला धरलं. त्याचा करंट माझ्यात उतरला. माझा करंट नोकरांमध्ये उतरला. त्यांचा करंट गावकऱ्यांमध्ये उतरला. हिरण्यकश्यपू म्हणला बंद करा.
देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. लोकांना महाराज म्हणायचे, बाबांनो आम्हाला माहितीये तुम्हाला वेळ मिळणार नाही, मी दरवाजात तुमच्या देव आणला. कारण नेमकं वारी असते जून मध्ये, मे महिन्यात सगळ्यांच्या टोप्या घालून घ्यायला रजा संपलेली असते, त्यामुळं वारीला येणं शक्य होत नाही. बरं, नाही पाऊस पडला जर म्हटलं येता का पंढरपूरला, कपडाला हात लावून म्हणतो पाऊस नाही, पाणी काय जाता पंढरपूरला. पाऊस चांगला पडला, शेती चांगली पिकली, आता विचारलं येता का पंढरपूरला, मग म्हणतो मरायला सवड नाही, काय येता पंढरपूर. देवानं नेमकं काय केलं पाहिजे, आणि म्हणून तुम्हाला वेळ नाही, तुमच्या दरवाजात देव आणलाय, घ्या. लोक असली महाराज तुमच्या इतकं शहाणपण जर कधी आम्हाला असतं ना, तर लोक आमच्या सुद्धा पाया पडले असते. साधा विचार करा, एवढी लाइटिंग इथं केली, या लाइटिंग मध्ये पैसा खर्च न करता बसणारा शहाणा का तिकीट काढून 3 ते 6 ला अंधारात बसणारा शहाणा. पदरचा पैसा देऊन अंधारात. गावोगाव सप्ताह असले म्हणजे कसल्या पंक्ती असतात, लाडू काय, बासुंदी काय, जिलाबी काय, ताट. एवढं चांगलं खाऊन टाळ कितीक वेळ वाजवायचा, 2च तास. लोक म्हणायला लागली, महाराज आम्हाला तेवढंही ज्ञान नाही, आम्ही एका वडापावावर अख्खा दिवस ओरडतो, येऊन येऊन कधी देवाबरोबर बोलायचा प्रसंग आला तर करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, किंबहुना बोलण्याची नाही. आता देवावीन काही. आणि म्हणून तुकोबा महाराज देवा बरोबर बोलताय, देवा तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही व्यापक असल्यामुळं तुम्हाला कुठलाच संगत नाही. व्यापक म्हणजे काल परिच्छेद रहित, देश परिच्छेद रहित, वस्तू परिच्छेद रहित असे व्यापक आहात. आणि व्यापक असल्यामुळं निसंग तुम्हासी राहणे एकट, नाही कटकट साहोगीत असे निसंग आहात. पण आम्ही जीव आहोत, आम्ही संघाशिवाय राहू शकत नाही. जडाला संघाची गरज नाही, देवाला संघाची गरज नाही, पण जीवाला संघाची गरज आहे. हा माईक जड आहे, कीर्तन झाल्यानंतर उचलून ठेवला तरच बाजूला जाईल, आणि नाहीच कोणी उचलला तर पुढच्या सप्त्यापर्यंत इथं राहील. जडाच्या ठिकाणी अज्ञान. याच्याही पेक्षा साध्या सोप्या भाषेमध्ये जर पाहायचं झालं, आपण पंढरपूरला वारीला जातो, जेव्हा पुण्यामधून पालखी निघते माऊलींची, तेव्हा पंढरपूरकडे निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेला मोठा दगड असतो, त्याच्यावर लिहिलेला असतो पंढरपूर इतकं किलोमीटर, फलटण इतकं किलोमीटर, लोणंद इतकं किलोमीटर, पाठीमागून लिहिलेलं असतं पुणे इतकं किलोमीटर. दरवर्षी त्या दगडाने माऊलीची पालखी पंढरपूरला जाताना पाहिजे. म्हणून कधी एखाद्या वर्षी तो बायकोला म्हटलाय का, या वर्षी आपणही पायी पायी पंढरपूरला जाऊ. दगड जडाच्या ठिकाणी अज्ञान, आणि म्हणून त्याला संघाची गरज नाही.
पण जीवाला संघाची गरज आहे. संघाशिवाय जीव राहू शकत नाही. पहिला हे देह संघ, किती नाही म्हटलं तरी देह टाकता येत नाही. देव असा हुशार आहे, ज्याला संपत्ती देत नाही, ज्याला संतती देत नाही, त्याला आयुष्य भरपूर. 5-5 वर्ष खाटेवर पडलेले, लघवी तिथं, संडास तिथं, जेवणाचं ताट तिथं. परवा एक जण म्हटला, महाराज कंटाळलो मी, मला मरण कधी येणार ते सांगा. मी म्हटलं वर जागा रिकामी झाल्याशिवाय नाही. तो म्हटला वर जागा रिकामी कधी होणार? म्हटलं मला टपाला आलं तर तुला सांगतो. कंटाळली माणसं. बरं, देहाचा संघ करायचा तरी कशा करता? आपला नाहीच मुळात. देह हे काळाचे धन करून एकदा देहाचा संघ केला ना कि मग एकट्याला राहवत नाही. पत्नी संघ, कारण बाकीच्यांचा संसार पाहिला की वाटतं आपलाही असा. बरं, पत्नी संघ आल्यानंतर किती दुःख आहे. स्त्री हाती धरिता देख, वाढे प्रपंचाचे थोर दुःख. ग्रह पाहिजे आवश्यक, भोगार्थ देख स्त्रियेच्या. पुढं बसून घ्या ना नीट व्यवस्थित, कशाला त्रास करता? जरा पुढं या दिला. हा आया पुढे या. सगळ्यांची लक्ष तिकडे जाते. आज होता पत्नी संघ. तुकोबाराय म्हणतात, वेगळे निघता संसार करीन, नाहीतरी प्राण देते आता. किती दुःख आहे. मुंबईला भायखळ्याला राणीबाग आहे. मी अभ्यासाकरता जायचा. एक जोडपं फिरायला आलं. सहज नवऱ्यानं बायकोला विचारला, काही लोक कुत्री पाळतात, आम्ही आता पुण्याला राहतो, सगळ्यांची बंगले आहेत, बंगले म्हटले की कुत्री आहे. एवढी एवढी लहान लहान ती त्यांच्या पद्धतीनं. सकाळी एवढंच काम असतं, साखळी धरायची, त्यांच्या मागे जायचं. कुत्री पुढं, हे माग. कुत्र सांगत असता, आणतो याला फिरून. कधी माणसातच नाही, आणतो याला फिरून. काही कुत्री पाळतात, बरंच त्याच्यावर बोलता येईल, जाऊ दे. असावी त्याच्याबद्दलही माझं मत नाही. पण बंगल्याच्या गेटवर लिहितात, गेटवर कुत्र्यांपासून सावध राहा. प्रश्न पडतो ना जाणाऱ्याला, आतमध्ये नक्की कोण आहे. काही मांजरं पाळतात, कोण पोपट पाळतात, कोण कबूतर पाळतं. प्रत्येकाला काही ना काही प्राणी पाळण्याची आवड आहे. तसं आपण एखादं माकड पाळलं तर चालेल का? नवऱ्यानं बायकोला विचारल्याबरोबर तिनं ठसक्यात उत्तर दिलं, काय गरज पडली माकडाची, तुम्ही नाहीत का? पत्नी संघ. त्याच्यानंतर असं वाटतं की वंशाला दिवा असावा, उपास तापास नवस व्रत वैकल्य सगळं केलं जात. समर्थ दासबोधात सांगताय, ज्या कारणे केले नवस, ज्या कारणे केले सायास, ते पुत्र पितयास मारिती पहा. ज्याच्या करता उपास तापास नवस सगळं करावं, तीच पोरं बापाला मारल्याशिवाय राहत नाही. तुकोबारांची भाषा आहे, तुका म्हणे सांगू किती बाप लेकासी मारू. नाथ बाबा भागवतामध्ये म्हणतायत, तेवी पुत्रापासून सुख प्राप्ती, माता पिता होईल म्हणती, शेखी पुत्रांगोठा दाविती, कैवळ भ्रांती पुत्र मोह. आयुष्यभर बापानं काम सांगितलं की करीत नाही म्हणून असं सांगता, आणि बाप मेल्यानंतर पाणी पाजायला असं नाथ बाबांची भाषा. बरं, एवढ्यांना सांभाळायचं म्हणजे पैसा पाहिजे. धन सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. पण धन मिळवणं एवढं सोपं नाही. रात्री दिवस निज निकटे, प्राणासी घेता जटे, कवडीची प्राप्ती नव्हे, सहजासहजी मिळत नाही. आणि मग अशा वेळेला पोटाला खायचं नाही, पण धन जमा करायचं. त्याच्या पुढे आहे विषय संघ. विषय माणसाकडे येत नाही, माणसं विषयाकडे जात. बरं, नियम असा आहे, निसर्गता जे गोड असतं ते जीवाला आवडत नाही, जीवाला जे आवडतं ते गोड असू शकत नाही.
साधं उदाहरण, जावई येणार असा नुसता फोन आला, बस एवढा आनंद. 250 रुपये डझनचे हापूसचे आंबे आणले जावया करता. किती झालं तर जामा तो दशमक राहा. 10वा ग्रह म्हणजे जावई. सगळ्या ग्रहांची शांती होते, याची कधी शांती होत नाही, असा एकमेव ग्रह. 250 रुपये डझनचे हापूसचे आंबे, पाणी न टाकता असा सुंदर आंब्याचा रस केला, पुऱ्या काढल्या, भजी काढली, ताट वाढलं. जावयानं आंब्याचा रस पाहिला, तसं तोंड फिरून सांगितलं, तळायला पाहिजे होतं आज रविवार आहे म्हणून. रस गोड हे तो जावयाला आवडत नाही. जावयाला जे आवडतं ते गोड असू शकत नाही, कारण तो रविवारवाला. तसं परमार्थ गोड आहे तो जीवाला आवडत नाही. गोड परमार्थ लागे कडू, आणि विषय कडू येते आवडल्याशिवाय राहत. नियम कसा पाहत. बर, माणसं विषयाकडे जातात, विषय माणसाकडे नाही. कळण्याकरता उदाहरण, उंदीर पकडायला कोपऱ्यात पिंजरा ठेवला, तो पिंजरा उंदराच्या मागे धावत नाही, उंदीर पिंजऱ्यात अडकतो. मासे पकडायला आपण गळ टाकतो, तो गळ माशाच्या मागे धावत नाही, पण मासा गळात अडकल्याशिवाय राहत. तसं आड्यावाला सुद्धा बाटल्या घेऊन आपल्या मागे पळत नाही. फक्त माझी भाषा कळून घ्या, कीर्तन कर. विषय संघ, त्याच्यानंतर एक दुर्जनांचा संघ. कारण संगती संघ दोषा हा नियम सांगितलेला आहे. आमच्याकडे एक आत्तर दरोडेखोर होता. त्याचं लग्न झालं, भाग्यानं त्याला बायको मिळाली, ती चोऱ्या करणार. सहज कुणाच्या घरी गेली तरी स्टीलचं भांडण सोडून आणायचं. त्यांना मुलगा झाला. जन्माला येताना मुलाची मूठ अशी दाखली. अनेक डॉक्टरांना दाखवलं, मूठ उघडली नाही. मग मानसशास्त्रज्ञाकडे गेले. मानसशास्त्रज्ञानं पहिलं विचारलं, बाप काय करतो? म्हणजे दरोडेखोर आहे. आई काय करते? म्हणजे चोऱ्या करणार. मग दोघही शुद्ध बीजा फुटी, तर हे रसाळ गो म्हणजे. मानसशास्त्रज्ञानं आपल्या गळ्यातलं 2.5 तोळ्याचं सोन्याचं लॉकेट काढलं, पोराच्या पुढे धरलं. सोन्याचं लॉकेट पाहिल्याबरोबर मुलानं झटकन मूठ उघडली, लॉकेट पकडायला. जसं मूठ उघडली तसं त्याच्या मुठीतून एक अंगठी बाहेर पडली. आई बाप पाहत राहील. जन्माला येताना मुलाची मूठ झाकलेली अजून उघडली नाही, याच्या मुठीत अंगठी आली कुठून? चौकशी करता करता त्यांना कळालं, जन्माला येतानाच यानं डॉक्टरच्या बोटातून काढून घेतलं. त्याच्यानंतर स्त्री संघ. भागवताच्या 11व्या स्कंदात 2 संघ आहे, स्त्री संघ, श्रैल संघ. स्त्री संघानं कुणा कुणाचं अधपतन झालं त्याचं वर्णन करता करता विश्वामित्राचं चरित्र आहे. 60,000 वर्ष लोखंडाचे चणे खाऊन तपश्चर्या केली, पण एका मेनके करता सोडून द्यावी लागली. आणि म्हणून नियम सांगितलाय, काष्टाया पाशाना मृती संग नको स्त्रियांचा तो संग नको नारायणा. शेवटी असे काही चार्वाक आहे बोलण्यात प्रगल्भ. चार्वाकाचा सिद्धांतच मुळात ऋणम कृत्वा घृतम पिबेत. भले कर्ज काढा पण सण साजरे करा. मेल्यावर परत कोण जन्माला येतंय? भस्मीभूत देहसे पुनरागा म्हणून कुता. नाथ बाबांनी त्याचं भाषांतर करताना देहात्मवाद्यांचा योग यथेच भोगावे भोग, कैसा नरक कैसा स्वर्ग, मेल्या मग कोण जन्मे. अशी चार्वाक आजही आहे बोलण्यात प्रगल्भ. ज्ञानोबाराई कधीची, तुकोबाराई कधीची. त्यांचं आत्ता नाव घेऊन काय फायदा, त्यापेक्षा आत्ता जे त्यांचं नाव घ्या, असं चार्वाक आजही पाहिजे तेवढे आहे.
पण त्यांना चार्वाक न म्हणता तुकोबरांनी तार्किक म्हटलेलं आहे. आणि अशा तार्किकांचा संघट टाका संघ पांडुरंग स्मरावो असे अनेक संघ आहेत. त्यातून विभाजन करून 3 महत्वाचे संघ काढले. म्हणजे संगती, एक दुर्जनांची संगती म्हणजे दुसंग, दुसरी आहे घरातल्या घरात असणारी विसंगती, आणि तिसरी सगळ्यात महत्वाची संत संगती. पहिली दुर्जनांची म्हणून तर भागवत नामदेव नारदानं नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलं, दुसंग सर्वतैव त्याज्या, दुर्जनांचा संग करू नका. सुभाषितकारांनी म्हणले, अगोदर दुर्जनाला वंदन करा, कारण दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. रामायणाचा सिद्धांत आहे, सज्जनांची संघटना लवकर होत नाही, पण दुर्जनांची संघटना लवकर होते. रामायणात राजा दशरथ अयोध्येला स्वतंत्र आहे. किती सामर्थ्य दशरथाचं. इंद्राला मदत करायला स्वर्गामध्ये रथ घेऊन गेला, त्या रथाचा आत मोडला, कैकेयीला हात घालून रथ सावरून धरला. जनकपूरला स्वतंत्र आहे. सगळे विद्वान चर्चा करायला जनकाकडे यायचे. किष्किंधेला वाली स्वतंत्र आहे. एकटा वाली रावणाला असं बगलेत घालून समुद्राचं 10 वेळा स्नान करतो. अंगदाच्या पायड्यावर खेळणं म्हणून असं रावणाला टांगतो, एवढी एकट्या वालीची ताकद. हे जर कधी एकत्र आले असते तर रावण कधीच संपला असता. पण सज्जनांची संघटना लवकर होत नाही, आणि दुर्जन मात्र एकत्र येतात. एकटा रावण अख्ख्या लंकेवर राज्य करीत. काय सिद्धांत आहे रामायणाचा. आमच्याकडं सप्ताह करायचं ठरलं तर 7 मिटिंगा घ्यावे लागतात. पहिल्या मिटिंगला तर सगळ्यांचा सुरा असाच असतो, कोणाचं चांगलं झालं सोबते करू. इथून सुरुवात 7 मिटिंगी घ्यायच्या, तेव्हा सप्ताहाचं नियोजन. पण जर गावात यात्रा असली ना, एकाही मिटिंगची गरज नाही. गावाच्या मध्यभागी फळा असतो, त्याच्यावर लिहिलं जातं, आमच्या आमच्या देवीच्या यात्रेनिमित्तानं महाराष्ट्रातील लोकप्रसिद्ध वग सम्राट. समजलं? लोक स्वतः वर्गाने आणून देतात, म्हणजे दुर्जनांची संघटना लवकर. म्हणून सुभाषितकार म्हणतात, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतर. अगोदर दुर्जनांना वंदन करा, नंतर सज्जनांना वंदन करा. सुभाषितकाराला विचारलं, असं का रे बाबा? त्याने गोड उत्तर दिले. म्हणला, महाराज, सकाळी उठल्याबरोबर उजव्या हाताचं काम सुरू होण्या अगोदर डाव्या हाताचं काम सुरू होतं, म्हणून. जसं कळेल तसं कळून घ्या. सज्जनापेक्षा दुर्जनांची ताकद किती असते हे जर अभ्यासायचं असेल तर तुकोबारांची एक एक उदाहरणं अभ्यास. महाराज म्हणजे 300 रुपये किलोचं गावठी तूप डबाभर घेतलं, 15 किलो, आणि एवढ्या तुपामध्ये फक्त 2च चमचे राखेल टाकलं. आपल्या डब्यामध्ये 2च चमचे राखेल, तर सगळं तूप खराब झाल्याशिवाय राहत नाही. काय राखेलची ताकद येत. समजा पातेलं दूध घेतलंय आणि त्या दुधामध्ये 2च चमचे फक्त ताक टाकलं, अख्खं दूध नसल्याशिवाय राहत नाही. एवढी 2 चमच्यांची ताकद असते. महाराज तिसरं उदाहरण देत आहेत. हिरा अतिशय मौल्यवान. त्याला जेवढे पैलू हिऱ्याला जास्त पाडले जातील तेवढी त्याची किंमत जास्त. खरा का खोटा पाहायचा असेल तर असा आयरनीवर ठेवा. वरून किती घनानं घाव घाला, सातवान हिरा आयरनीत घुसेल पण फुटणार नाही.
हिरा ठेविता ऐरणी वाजे मारिता जो घडी तोची मोल पावे खरा करणीचा होय दुरान. पण असा मौल्यवान हिरा जर कधी एखाद्या दिवशी ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू तैसा. त्याहीपेक्षा महाराजांचं उदाहरण अभ्यासण्यासाठी महाराज म्हणजे नेहमी गोठ्यात बांधलेली एक गाय असायची. मालकानं वैरण टाकायची, तिनं आपलं खायचं नवस करायचं, तिथं कुठं बाहेर जायचं नाही. पण एक गावात नेहमी फिरत राहणारी एक गाय फिरत फिरत त्या गायीजवळ आहे आणि बांधलेल्या गायीला विचारलं तिनं, का ग तू कधी बाहेर दिसली नाहीस मला. बांधलेल्या गायीने सांगितलं, काय गरज पडली, मालक भरपूर देतात तर कशाला बाहेर जाय. फिरणाऱ्या गायीने सांगितलं, अगं पण बाहेर फिरल्याशिवाय काय करणार, तुला काय मजा असते ती. ही म्हणली, नको बाई, मालकाला वाईट वाटेल आणि काही गरजही नाही मला फिरायची. हिनं फारच प्रयत्न केला, म्हणजे कळत कसं नाही, अगं घरचं खाऊन हॉटेल ते खाणारे असतात ना. गायीचं सांग गाय. आणि फार आग्रह झाल्याच्या नंतर नेहमी गोठ्यात बांधणारी गाय ह्या फिरणाऱ्या गायी बरोबर गेली. एका शेतामध्ये चरायला सुरुवात केली. फिरणारी गायीचं सगळीकडे लक्ष होतं, जर शेताचा मालक आला तर. आणि जी कधी घराच्या बाहेरच पडली नव्हती, तिला यातले काही धक्के दुःखे माहित नाही, ती आपल्या आरामात खात राहील. शेताचा मालक आला तसं फिरणाऱ्या गायीनं कुंपणावून उडी मारली, पळून गेली, चांगली सापडली. त्या शेताच्या मालकानं एवढी मारली की रडत रडत बिचारी लंगडत घरी आली. तेव्हा मूळ मालकानं विचारलं, काय कमी पडलं, काय कमी पडलं. म्हणून दुसऱ्याच्या शेतात करायची बुद्धी झाली. आता तुझ्या गळ्यात लोडणं अडकवल्याशिवाय तू सुधारायची नाही. विठ्ठला. आणि म्हणून संग दुर्जनाचा. दुसरा हे विसंगती. हे आपल्या घरातच माणसाचं जीवन रेल्वेच्या रुळाप्रमाणे समांतर नाही. गंगेच्या प्रवाहाप्रमाणे कुठं खोलगट, कुठं उथळ, कुठं व्यापक, कुठं संकुचित असं जीवन आहे. ज्याला चालताना 16 फुटाचा रस्ता पुरत नाही त्याच्या बायकोला सगळ्या मालिका तोंडपाठ असतात. सुंदर काकडा म्हणते, हरिपाठ म्हणते. आणि ज्याच्या घरी परमार्थ जिवंत आहे, जो जगाला सांगतो, त्याच्या बायकोला पासायदान नीट येत. खेळतो येण्याची खेळा, एक आहे तर एक. यानं जर सांगितलं अगं पंढरपूरला जायचं तर ती उलटच बोलणार, नाही तुळजापूरला जायचं. विसंगती. यानं जर सांगितलं वडिलांचं श्राद्ध करायचं तर ती म्हणणार, नाही माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जायचं, उलट. एका गावामध्ये पिक्चरची 2 टॉकीज होती. एका टॉकीजला पिक्चर होता वहिनीच्या बांगड्या आणि दुसऱ्या टॉकीजला पिक्चर होता उसना नवरा. दोघही पिक्चर पाहायचं म्हणून निघाले. रिक्षात बसून चौकात आले, भांडणाला सुरुवात. त्यानं सांगितलं वहिनीच्या बांगड्या पाहायच्या. हे म्हणली, नाही उसना नवरा पाहायचा. कुणी मात मिले सुनी भ्रात मिले जुबती सुखदाय. राज मिले गजवाज मिले सब साज मिले मिले मनोवांछित पाय. लोक मिले परलोक मिले विधिलोक मिले वैकुंठ में जाय. सुंदर और सब कुछ मिले संत समागम दुर्लभ. सगळं मिळेल पण संत भेटणार नाही. आमच्या साधू संतांनी सोपी सोपी उदाहरणं देऊन सांगितलं. एखाद्या वेळेला या चंद्राचं अमृत सुद्धा सुखानं सेवन करता येईल. सुखे सेवावेला आता जाता होईल
संभवेल. अशक्य असणाऱ्या गोष्टी सशक्य पण संत भेटत नाही. प्रसंग असा, एक श्रीमंत शेठजी गंगेच्या घाटावर सोन्याच्या मूर्ती पूजेला ठेवून पूजा करत बसले. तेवढ्यामध्ये कबीरजी आले. कबीरांनी पाहिलं, विचारलं, शेठजी केवढ्याच्या मूर्ती या? कबीरांकडे पाहिलं, शेठजींनी साधा दिसतोय. म्हणले, बाळ हे तुझं काम नाही. अरे ही 1 किलो सोन्याची, ही पाऊण किलोची, ही अर्धा किलोची. किलोचा हिशोब होता, तोळ्यांचा नाही. करा गणित, किती किमती मूर्ती आहे. कबीरांनी विचारलं, शेठजी ह्या मूर्ती जर इतक्या किमती आहेत तर यातली एखादी मूर्ती कधी तुमच्या बरोबर बोलली का हो? आणि एवढं बोलून कबीरजी गेले. साधू जास्त बोलत नाही, फार कमी बोलत असतात, त्यामुळं वाणीमध्ये ताकद असते त्यांच्या. शेठजी घरी आले. एक दिवशीचा प्रसंग. शेठजी आणि त्यांची बायको चुली समोर बसलेले. शेठजीनं लाकूड घेतलंय, चुलीमध्ये घातलंय, लाकूड पेटलंय आणि तेवढ्यात कबीर आले. कबीरांनी शेठजीला सांगितलं, अरे किती पाप करशील, नाही जनाची निदान मनाची तरी काही लाज. शेठजी काही बोलले नाही, पण त्यांच्या बायकोला राग आला. ते म्हणले, कोणाला पापी म्हणतात? म्हणजे शेठजींना. काय पाप केलं? म्हणजे लाकूड बाहेर काढून फोडून पहा. चुलीतून लाकूड बाहेर काढलं, फोडलं, त्याच्यातून अनेक किडे बाहेर पडले. तसं कबीरांनी विचारलं, सांगा शेठजी आतापर्यंत किती किडे तुम्ही जाळले? आणि कबीर निघून गेले. फार कमी बोलणार. आम्ही अनंत वाचाळ बरळची बरळ दिवसभर बघ बघ करतो. 2-2 तास बोलल्यावर मग एखादा म्हणतो, तुम्हाला नक्की काय म्हणायचं? 2 तास बोलल्यावर एवढं बरोबर आमचं. साधूचं बोलणं फार कमी. काय नाही करता. उदाहरण असं, अमेरिकेमध्ये 30व्या मजल्यावर 3 विद्यार्थी अभ्यासाकरता खुली घेऊन राहिले. एक दिवस कॉलेजमधून आले असताना त्यांनी पाहिलं बोर्ड की आज लिफ्ट बंद आहे, म्हणजे 30 मजले चढून जावं लागलं. त्यांनी युक्ती केली, गोष्ट सांगायची. मग एकानं गोष्ट सांगायला सुरुवात केली. 20 मजले जाईपर्यंत त्याची गोष्ट चालली. वक्तृत्व ही कला आहे, सगळ्यांना जमते असं नाही. शतेषु जायतेषु सहस्रेषु पंडिता वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वाणी. वक्तृत्व कला आहे. मी ज्या ठिकाणी राहतो आम्ही मोजून 11 कीर्तनकार एका गावात. 11. मला परवा पांडुरंगांचं कीर्तन झालं. हा, पांडुरंग बाहुले आम्ही एका गावची, माधव बाहुले वगैरे आम्ही एका गावची म्हणजे 11. आमच्या तालुक्याचं जर सांगितलं तर 450 कीर्तनकार आम्ही एका तालुक्यात. त्यामुळे माणसं बोलायला तुम्हाला कधी सरळ भेटायची नाही. विद्वान सगळे. नेमकं निवडणुकीच्या टायमाला एक उमेदवार आमच्या गावात आल्याबरोबर त्यानं सांगितलं, मंडळी माझ्याकडे लक्ष असू द्या. त्याने बिचारा प्रामाणिकपणानं हात जोडून सांगितलं, लक्ष असू द्या. एका म्हाताऱ्याला त्याचा इतिहास चांगला माहित होता. त्यानं हात करून सांगितलं, चांगलं पाहतो. असा हात करून सांगितलं, चांगलं पाहतो. वाद नको म्हणून कार्यकर्ते घाई जवळ गेले. म्हणजे साहेब आमच्याकडे सगळे मराठी शाळा आहे, हायस्कूल आहे, कॉलेज आहे, दवाखाने, कीर्तनकार आहे आणि जवळ 6 मैलावर म्हणजे नारायणगावला उन्हाळ्यात अख्ख्या महाराष्ट्राला पुरवता येतील ती सुद्धा मंडळी आहे. उन्हाळ्यात अख्ख्या महाराष्ट्राला पुरवता येतील ती सुद्धा मंडळी आहे. पण जरी तुम्ही निवडून आले तरी काय करणार? त्या म्हाताऱ्यानं परत निवडून सांगितलं, साहेब आम्ही मीना नदीच्या काठावर राहतो, आमच्याकडे काही स्मशान बांधलेलं नाही. तुम्ही जर एखादं स्मशान बांधून दिलं तर फार बरं होईल. त्या उमेदवाराला एवढा आनंद झाला. म्हणला, बाबा तुम्ही फक्त मला निवडून द्या. अरे एकच काय, घरा स्मशान बांधून काय वक्तृत्व, घरा स्मशान बांधून. पण म्हातारा त्याचं बारसं जेवलेला तो तिकडूनच ओरडला, साहेब बांधायची गरजच पडणार नाही, आमची खात्री आहे तुम्ही आल्यावर सगळं स्मशानच होणार आहे. वक्तृत्व ही कला आहे. 20 मजले जाईपर्यंत त्याची गोष्ट. दुसऱ्यानं सुरुवात केली 9 मजले जाईपर्यंत. मग एकच मजला राहिला. तिसऱ्याला सांगितलं, आता तू गोष्ट सांग. तर मला काय सांगणार आता, एकच तर मजला राहिला, त्यातल्या 4-5 पायऱ्या संपल्या. यांनी सांगितलं, दरवाजात उभं राहू पण तुझी गोष्ट झाल्याशिवाय खोलीत जायचं नाही. आम्ही सांगितलं ना, तू सांग. तर म्हणलं, ठीक आहे तुम्ही म्हणतात आहात
मी गोष्ट सांगतो, पण तुमच्या एवढी मोठी नाही, फक्त एका वाक्याची सांगतो. आता आपण ज्या खोलीमध्ये जाणार आहोत त्या खोलीची चावी खाली टॅक्सी मध्ये राहील. एका वाक्याची गोष्ट. साधू कवी बोलतात याच्याकरता सांगितलं. कबीरजी निघून गेल्यानंतर शेठजी शुद्धीवर आले, कारण या महात्म्यानं दोनदा जाग करण्याचा प्रयत्न केला, एकदा गंगेच्या घाटावर आणि आता इथं. पण मी त्याला ओळखलं नाही, कुठं भेटेल, कसा भेटेल, काय करावं. बायको हुशार होती, ती म्हणली अहो काय काळजी करता, आपल्याकडे भरपूर पैसा आहे, आपण एखादा यज्ञ करू, यज्ञामध्ये दानधर्म करू, पैशाच्या अपेक्षेनं तो आल्याशिवाय राहणार नाही. गुळ असला की मुगळे आपोआप येतात, बोलवायची गरज नाही. बोलून गेली ती. शेठजीने यज्ञ केले पण कबीरजी आले नाही. ती म्हणजे या मागचा नाही तर दुसऱ्या सगळीकडे यज्ञ केले, सगळा पैसा शेठजींचा संपला, तरी कबीरांची भेट. ज्या महात्म्या करता एवढा पैसा घालवला तो जर भेटला नाही तर जगून काय फायदा. म्हणून शेठजी आत्महत्या करण्याच्या उद्देशानं निघाले तर दगडावर कबीरजी बसलेले दिसले. शेठजीने जाऊन पाय धरले, महाराज तुम्ही भेटावेत म्हणून एवढे यत्न केले, एवढा दानधर्म केला, आज सगळा पैसा भेट संपल्यावर तुमची भेट. कबीर हसले, सांगितलं शेठजी मी काय मुगळा नाही, गुळ असल्याबरोबर यायला. विठाला विठाला. सगळं जगातलं भेटेल पण संत भेटणार नाही. ज्या दिवशी देव आपल्यावर कृपा करेल त्या दिवशी साधूची भेट होईल. तुकोबारा म्हणतात फार अवघड आहे, बहु अवघड आहे, बहु अवघड, बहु अवघड आहे संत भेटी. पण जर पूर्वजन्माचं पुण्य उदयाला आलं, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, तर संतांची भेट होत. पण शब्द वापरताना तुकोबरांनी मार्मिक वापरले, संत वापरलं नाही. कारण हरिपाठामध्ये सगळे शब्द आहेत, संतांचे संगती मनोमार्ग. बर साधुबोध झाला, नुरोनी आठेला. बर श्री गुरु सारिका असता पाठी राखा. संत प्रेमाच्या बोधावर, साधू आनंदाच्या बोधावर, गुरु ज्ञानाच्या बोधावर. पण शब्द वापरताना महाराजांनी वैष्णव शब्द वापरला. ज्यानं संसारावरची सगळी माया काढली, संकल्पावी माया संसार, संसारावरची माया काढली आणि ती परमार्थाकडे परिवर्तित केली. असा जो असेल त्याला आमचे तुकोबाराय वैष्णव म्हणतायत. वैष्णव दया Oh,
माया, भगवान गीतेमध्ये माया सांगतात दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्या. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी, जी नसताना भासते तिला म्हटलं जातं माया. समजा एखाद्या माणसानं तुम्हाला लग्न पत्रिका दिली, तुम्हाला सांगितलं पहा बरं बाकीच्यांना पोस्टानं पाठवल्या, तुम्हाला स्वतः पत्रिका इथपर्यंत घेऊन आलोय, काही सबब न सांगता लग्नाला आलं पाहिजे. तुम्ही म्हटले जरूर येऊ, पण लग्न कुणाचं ते तरी सांगाल की नाही. पत्रिका देणाऱ्यानं सांगितलं कमाले, अजून तुमच्या कानावर काही बातमी नाही. अहो भीष्माचार्यांच्या मुलाला हनुमंतरायांची मुलगी दिली. भीष्माचार्य ब्रह्मचारी, हनुमंतराय ब्रह्मचारी, त्यांच्या मुलांचा तपास कुठून? ज्ञानोबरांची भाषा आहे का वांजेची संतती वानने जाई, अशी माया भागवतामध्ये वर्णन आलेले. भागवतकार म्हणतायत की भगवान जेव्हा अवताराला आले मथुरेमध्ये, वसुदेवानं असं टोपलीत घेतलं आणि गोकुळात घेऊन आले. तिथं यशोदेच्या पोटी माया जन्माला आली होती, त्या मायेला टोपलीत घातलं आणि पुन्हा टोपली डोक्यावर घेतली घेऊन आली. जशी माया डोक्यावर घेतली तशी रडे माया करे आकांत, नामामध्ये उठती दूत. मायेनं रडायला सुरुवात केली. म्हणून भागवतकार म्हणले बाबांनो काही जरी झालं तर माया डोक्यावर घेऊ नका. ज्यानं माया डोक्यावर घेतली त्याला तर रडवतेच रडवते, पण स्वतः सुद्धा रडल्याशिवाय राहत. भागवताचं मत कसं आहे पहा, कळावं म्हणून सोपं उदाहरण. दोन सख्खे भाऊ एका ताटात जेवावं इतकं प्रेम, रस्त्यानं चालले तर राम लक्ष्मणाची जोडी, अख्खं गाव कौतुक करायचं. खरंच भाऊ असावे तर असे, भाऊ असावे तर असे. एक दिवस असं घडलं, गावातले कार्यकर्ते जमले, भांड्यांची वाटप सुरू झाली. तसं जाणारा येणारा पाहायचा, कपाळाला हात लावून म्हणायचा काय या भावांना बुद्धी सुचली, कालपर्यंत एवढे चांगले वागले आणि आज खुशाल वाटण्या. गावाला काय माहिती माया रात्रभर रडत होती म्हणून सकाळी वाटण्या झाल्या. माया रात्रभर रडत होती म्हणून सकाळी वाटण्या झाल्या. म्हणून भागवतकार म्हणतात काही झालं तरी माया डोक्यावर घेऊ नका. अवघड वाटत जाईल कळायला, खाचा खोचा येते लगेच कळायचं नाही. असे रामायण असो भागवत असो एक एक त्यातलं वाक्य मार्मिक हे मारा, पण कळत नाही आपल्याला. जाता आता सांग, विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन यज्ञाच्या रक्षणाला आले असताना ताटिका आडवी आली. रामायणातला भाग आहे. तिने डोंगर टाकायचा, झाडं टाकायची, रामाला बाण सोडायचा. हे पाहिल्यानंतर विश्वामित्र सांगतात राम सूर्यास्त व्हायला. सूर्य बुद्धीची देवता आहे, चंद्र मनाची देवता आहे. सूर्यास्त झाला का बुद्धीची पॉवर कमी होते, जशी बॅटरी उतरते तशी, आणि मग मनामध्ये विकार प्रवेश करतात. म्हणून सूर्यास्तानंतर राक्षसांचं बळ वाढतं, त्यांना निशाचर असं म्हटलं जात. त्रेतायुगात विश्वामित्र रामाला सांगतायत सूर्यास्तानंतर राक्षसांचं बळ वाढतं. त्रेतायुगात विश्वामित्र रामाला सांगतायत सूर्यास्तानंतर राक्षसांचं बळ वाढतं. म्हणून तर 16 फुटाचा रस्ता पुरत नाही. काही काही वाक्य दोनदा सांगावी लागतात तेव्हा त्याचा अर्थ लक्षात येतो. भागवतातली उदाहरणे, अक्रूर कृष्णाला न्यायला यशोदा रडायला लागली. नंदबाबांना सांगितलं तुम्ही मथुरेला जा पण कान्हाला नेऊ ना. एकदा कन्हैया मथुरेला गेला तर परत गोकुळाला येणार. नंदबाबा विचारतात यशोदेला कशावरून? ती म्हणली आपलं गोकुळ खेडेगाव, खेडेगावातल्या गोपी शिकलेल्या नसल्या तरी प्रेमळ आहे. मथुरा कंसाची राजधानी आहे, राजधानी म्हणजे शहर आहे, आणि शहरातल्या स्त्रिया नेहमी शिकलेल्या असतात. एकदा त्या कन्हैयाला घेऊन शहरात गेल्या का परत गावाला येऊ देत द्वापार युगात यशोदा नंदबाबाला सांग
म्हटलं काही काही वाक्य दोनदा तीनदा वापरली की मग त्यातलं खाचा खोचा असं आणि म्हणून त्याच्याकरता सांगत होतो माया. ज्यानं परमार्थाकडची माया, संसारावरची माया काढली, परमार्थाकडे परिवर्तित केली, असा जो वैष्णव आहे त्या वैष्णवांच्या संगतीमध्ये मला सुखाची प्राप्ती होते असं तुकोबाराय अभंगाच्या सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. तुकोबऱ्यांना अभिप्रेत असणारा वैष्णव होता. कारण त्याचे दोन भाग आहेत, एक बाह्य लक्षणानं नटलेला आणि दुसरा अंतरंग लक्षणानं नटलेला. बाह्य लक्षणानं म्हणजे गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, कपाळाला गोपीचंदन टिळा, हे वैष्णवांचं बाह्य लक्षण. हार मिरविती गळाने, अर्थात हे सगळ्या बालवाडीच्या प्रक्रिया आहेत. समजेल तुम्हाला. माळ गळ्यामध्ये घालायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही. हिंदुत्वाचं लक्षण आहे, हिंदुत्वाचं लक्षण आहे. मुसलमान धर्मामध्ये जसं सुलता केल्याशिवाय मुसलमान नाही, ख्रिश्चन धर्मामध्ये बाप्तिस्मा घेतल्याशिवाय ख्रिश्चन नाही, तसं हिंदू धर्मामध्ये माळ घातल्याशिवाय हिंदू नाही. मग घालायलाच पाहिजे, त्याचा अवघड काय बात असं. आणि माणसंच घालतील हा भाग येईल त्याच्यात. असं माळ घालायला पाहिजे, त्याच्यात वाद नाही. पण तुम्ही सत्यनारायणाची पूजा जरी केली तर त्या प्रसादामध्ये तुळशीचं पान टाकल्याशिवाय तो वाटला जात नाही. ग्रहण लागलं तरी पिण्याच्या पाण्यात तुळशीची पानं टाकल्याशिवाय ते पाणी पिण्याला उपयोगाला येत नाही. हिंदूंचा मनुष्य मेला तरी तोंडात तुळशीचं पान घातल्याशिवाय चौघांच्या खांद्यावर उचलता येत नाही. मग जिवंतपणे माळ घातली नाही आणि मेल्यावर बादली सकट जरी माळ तुळस कोंबली, काय उपयोग त्याचा. असं आहे, ही तळमळीची भाषा आहे माझी. काय त्याच्यापासून तोटा आहे का? कधी आलं तर पेपरला आमक्या माणसांची तुळशीची माळ चोरीला गेली, असं कधी पेपर कोण मोकळा आहे चोरायला? फार तर एखादा झोपेला पाहिला तर आपल्या गळ्यातली काढून त्याच्या गळ्यात टाकून पळून जाणारे बरे तुळशीची माळ चोरून कोण घालणार आहे? बरं, आतापर्यंत असं पाहिलं का कधी व सासऱ्यानं जावयाला तुळशीची माळ न घातल्यामुळं जावई रुसून बसला? असा जावई अजून जन्मालाच नाही ना. माळे करता रुसणार, कपड्या करता, दागिन्या करता, बुटांकरता रुसून बसणारे पाहिजे तेवढे. आमच्याकडे डांगे चौकामध्ये एका कार्यालयामध्ये असा जावई रुसून बसला बुटा करता. 4 वाजताचं लग्न, स्टेजवर येऊन बसला, उभाच राहीन लग्नाला. गेट मध्ये मुलीच्या बापाची माझी भेट झाली. म्हटलं का हो, 4चं लग्न होतं, का लागत नाही? त्याने डोळ्यात पाणी आणून सांगितलं, महाराज एवढा खर्च एकट्याने केला, संसार एवढा करून दिला,
तरी जावई बुवा कुठा करता रोज. मी म्हणलं अहो उद्या आणखी काही कर्ज झालं तर, पण आता त्यांना बूट घेऊन द्या, किती वेळ थांबणार असं. मग गेट मधून सासऱ्याने स्टेजवर बसलेल्या जावयाला हाक मारली, जावई बुवा कुठल्याही दुकानात चला, मी तिथं तुम्हाला बूट दाखवतो. काय अवस्था इकडे या जळगाव भागामधून तर किती बाई कितीचा हिशोब असतो, किती बाई कितीचा हिशोब. मी एकदा भागवत सांगायला असं गेलतो, एका घरी चहाला बोलवलं, बसायला सुंदर सोफा सेट. बसल्यानंतर ती मुलगी चहा घेऊन आली, म्हणजे महाराज तुम्ही ज्या सोफा सेटवर बसलात ना तो मला लग्नात मिळाला. बाहेरचं सांगायची फार आवड असते. हा कलर टीव्ही माझ्या वडिलांनी घेऊन दिला मागच्या महिन्यात. हा फ्रीज माझ्या तिघा भावांनी दिलाय लग्नात. हे कपाट मामांनी दिलेले. हे पंखे सुद्धा आयर म्हणून आले. इथली प्रत्येक वस्तू माझ्या माहेरची आहे, फक्त हा ठोप्या इथला आहे. आणि म्हणून तुळशीची माळ गरजेची लक्षात घ्या. जाऊ बरंच बोलता येईल. शिवाजी महाराजांना सुद्धा तुकोबरांनी समजून सांगितलं, महाराज तुम्हाला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं असेल ना तर नुसतं सायकलला झेंडी अडकू नका. कठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी समजून सांगितलं तुकोबरांनी. बर तुळशीची माळ घालायची. आता समजा हे 4थं वर्ष असेल सप्ताचं किंवा दुसरं वर्ष, दरवर्षी सप्ताला कीर्तनकार सांगतात, लोक सुद्धा सांगतात, महाराज एवढं सांगताय ना पुढच्या वर्षी नक्की. या वर्षी लगेच तयार होत नाही माळ घालाय, पुढच्या वर्षी नक्की. आमच्याकडे असं एकदा झालं, मे महिन्यामध्ये एक शेळी व्याली, तिला एक बकरू झालं. शेळी बकरूच म्हणतात ना, ते बकरू असं आईच्या भोवती फिरायचं. शेळी उंच होती आणि बकरूला असं वर मान करून आईला सांगायचं, बघ आई आता पावसाळा चालू होईल, सगळीकडे गवत वाढेल, मी इतकं गवत खाईल ना दिवाळीपर्यंत तुझ्या इतका मोठा होऊन दाखवी. बकरू आईला म्हणायचं. शेळी फक्त असायची. मोठी माणसं जास्त वादात पडत नाही. मोठी माणसं जास्त वादात पडत नाही आणि मग तू फक्त असायची. हा अभिमानानं वाचा, दिवाळीपर्यंत तुझ्या इतका मोठा उद्दा आहे. झालं 2-4 वेळा झाल्यावर त्या शेळीलाच राहलं नाही. ती म्हणजे बात, दिवाळीपर्यंत माझ्या इतका मोठा उशीर यात वाद नाही, पण आषाढात जागला तर, आषाढात जागला तर दिवाळी पाशी, तसं पुढच्या वर्षी माळ घालशील सप्त्यात यात वाद नाही. माळ घालायला पाहिजे. मी याच्याकरता सांगत होतो, आपल्या वेळे करता आमच्या दिंडीमध्ये एक श्रीमंत शेठजी असायचे सांगली भागातले. त्यांना मी म्हटलं, शेठजी 15 वर्ष झालं तुम्ही वारी करताय आमच्या बरोबर पायी, पण अजून माळ घातली नाही का? माळ घाला. तुकोबरांची भाषा आहे, होय होय वारकरी. अगोदर वारकरी व्हावं म्हणजे माळ घालावी, मग पंढरीला या. 20 वर्ष झालं तुम्ही माळ नाही घाली. ते म्हणजे, महाराज तुम्ही एवढं म्हणताय ना कळकळीनं, 2 वर्ष मला सगळे नियम पाळता येतात का पाळतो, आणि मग तुमच्याच हातून माळ घालतो. 2 वर्ष. म्हणलं, शेठजी समजा तुम्ही आता वारीहून घरी गेले आणि तुमच्या मुलीनं तुम्हाला सांगितलं, बाबा 2 वर्ष त्याच्या बरोबर संसार करता येतो का ते पाहते, मग त्याच्या बरोबर लग्न करते, तुम्हाला कसं वाटतं? माणसं काय सबब सांगतील सांगता येईल. आणि म्हणून पहिलं वैष्णवांचं लक्षण जर काय असेल तर तुळशीची माळ हे वैष्णवांचं लक्षण आहे. खाण्यापिण्याचं बंधन म्हणून माळ नाही. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. लोक आम्हाला म्हणतात, महाराज आमच्या घरी कोणी खाणार पिणार नाही. ज्यांनी घातल्या त्यांच्या घरी काही रोज रविवार होता. बंधन म्हणून माळ नाही, हिंदू धर्माची निशाणी म्हणून तुळशीची माळ. बरं नाही उभं आयुष्य घातली, मेल्यावर तर तुळशीची पानं तोंडामध्ये घालावीच लागतात ना. एक लक्षात ठेवा, जाता आता नियम कसा आहे ते सांगतो. आपण एखादे समजा
पतसंस्था आहे किंवा बँक आहे, त्याच्यामध्ये खातं उघडायचं, त्याला एक फॉर्म भरावा लागतो. त्या फॉर्म मध्ये वारसदार म्हणून एक कलम असतो. समजा आपलं काही बरं वाईट झालं तर भरलेली रक्कम कुणाला देण्यात यावी? वारसदार. मग कोण आईचं नाव, कोण बापाचं नाव, कोण मुलाचं नाव, कोण बायकोचं नाव, वारसदार. एखादी दिंडी काढली तरी त्याला वारसदार आहे की तुमच्या नंतर या दिंडीचा मालक कोण आहे. त्या दिंडीत सगळ्यांनी विनय घ्यायचे आणि पोलिसांनी द्यायचे. वारसदार. धर्मशाळा बांधली तरी त्याला वारसदार आहे की तुमच्या नंतर या धर्मशाळेचा मालक कोण. तसा एखादा बिगर माळकरीला गंध, त्याचाही वाद नको. बऱ्याच वेळेला आपण दक्षिण भारतात गेला असं श्री शिवकांची, विष्णुकांची. शिवकांचीची लोक असा आडवा लावतात, विष्णुकांचीचे उभं लावतात. उभा का आडवा याच्यातच बऱ्याच जणांचे आतापर्यंत वाद झाले. वादात पडायची गरज नाही. आपल्या वारकरीचा आहे ऊर्ध्व पुंड्रपा, पण वाद त्याच्या करता गंध असला म्हणजे झाला. मी काय म्हणतो आहे, उभा विषय उभा राहिला पण शेवटी मेल्यावर आडवा होऊनच जातो ना. कशा करता वादात पडायचं? भाग नीट आहे. गंध असला म्हणजे, पण गंध लावला याचा गंध असावा. गंध लावल्यावर जर संध्याकाळी 16 फुटाचा रस्ता पुरला नाही का नाही लोक नावं ठेवायची, पा माळकरी अशी भूमिका आहे. आणि म्हणून बाह्य लक्षण आणि आंतरलक्षण वर्ण अभिमान विसरली याती एक एका लोटांगणी जाती रे. परमार्थामध्ये बाह्य क्रियेपेक्षा अंतरंगाला महत्व दिलेलं आहे. शूर्पणखा बाहेरून बदलली, तिला रामाकडे यावं लागलं, पण शबरी आतून बदलली, रामाला शबरीकडे जावं लागलं. पुतना बाहेरून बदलली, तिला कृष्णाकडे यावं लागलं. कुब्जा आतून बदलली, कृष्णाला कुब्जेकडे जावं लागलं. परमार्थामध्ये बाहेरून बदलण्यापेक्षा आतून बदलावं हे सगळ्यात महत्वाचं. असा जो वैष्णव आहे त्याच्या संगतीत महाराज म्हणले मला सुख मिळतं. पण तुकोबारायांना अभिप्रेत असणारं सुख कोणतं? पहिला हे विषय सुख. पण महाराज त्याला मान्य करणारे नाही, कारण हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीच्या आभासे भद्र जात. बरं हे विषय जे अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पाहिजे. बरं वेग वैशिष्ट्ये 5 विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध 5 विषय. हिंदी पिक्चरची गाणी लगेच. जर हरिपाठ पाठ करायला सांगितला तर नाही. काही 15 वर्ष दिंडीत चालतात तर हरिपाठ पाठ नाही. काहींची कायमच हरिकडं पाठ असते, काहींची कायमच हरिकडं पाठ. म्हणून पहिली गोष्ट शब्द विषय. म्हणून तर भागवतामध्ये वर्णन आले पुतनेच. पूत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही, अपवित्र आहे, तिला म्हटलं जातं पुतना. मग सगळ्यात अपवित्र काय तर शरीर. नाही अपवित्र शरीरात आहे. बरं याला पवित्र बनवण्याची 2च साधनं. एक तुळशीची माळ. सकाळी स्नान करताना तुळशीचं पाणी शरीरावरून गेलं ना की आपलं शरीर पवित्र बनतं. स्वच्छ वेगळं, पवित्र वेगळं. दारूचं भांडं गंगेत धुतलं तर स्वच्छ होईल, पवित्र नाही. अनेक प्रकारचे साबण वापरले तर शरीर स्वच्छ होईल, पवित्र नाही. त्याच्याकरता तुळशीची माळ. जुना काळ कसा होता, एक सनलाईटचा साबण घेतला लाईफ व्हायचा, अख्ख्या कुटुंबाला महिनाभर काळजी नसायची. लाल एवढा मोठा साबण. आता तसं ना, हाय सोसायटीचे एडिकेट्स असतात, त्या पद्धतीनं ज्याची जी आवड तसा त्याला साबण. पुन्हा ऐका, आमच्या घरी 6 प्रकारचे साबण आहेत. मी घरच्यांना विचारलं वेगवेगळे का आणले, ती म्हणली तुम्हाला कळणार नाही, आपण हाय सोसायटीचा प्रत्येकाचा साबण वेगळा. ठीक आहे म्हणलं, कोणाला कोणता? मग पहिलाच माझ्या समोर ठेवून सांगितलं हा लाईफ बॉय प्लस थोरल्या मुलाकरता, काही काम धंदा करीत नाही, नुसता दिवसभर क्रिकेट खेळत राहतो, घाटाची दुर्गंधी येऊ नये म्हणून. दुसरा समोर ठेवला म्हणजे हा मेडिमिक्स 56 गुण तत्वावाला, हा 2 नंबरच्या मुलाकरता. तिसरा समोर ठेवला म्हणजे हा संतूर 3 नंबरच्या मुलाकरता, याच्यामुळे वयच कळत नाही म्हणजे. चौथा माझ्या पुढे ठेवला म्हणजे फेरलो माझ्या करता, म्हणजे तिच्या करता. तुझ्या करता का? म्हणजे 8 दिवसात गोरेपणा.
आणि लक्ष माझ्या समोर ठेवून लाडानं म्हणली हा तुमच्या करता. मी म्हणलं माझ्या करता का म्हणजे श्रीदेवी वापरती म्हणून. साबणानं शरीराची स्वच्छता आहे, पवित्रता. मला मुंबईची सवय मला सगळे कार्यक्रम मुंबईला, त्यामुळे मी नुसती शब्द फेक करतो. जास्त थोडा पुढच्या भानगडीतच पडत तिथं टायमाला फार महत्व असतं. 1 मिनिट इकडचं तिकडचं नुसती शब्द फेक करायची. आणि मराठी जाणकार माणसं चांगली. मराठी अवघडातली अवघड भाषा आहे. बाकीच्या भाषा फार सोप्या आहेत, इंग्रजी हिंदी वगैरे जे आहे ना सोप्या, पण मराठी वाघिणीचं दूध आहे. सहजासहजी कळत नाही. सासवड जवळ पुरंदर तालुक्यात हरणी नावाचं गाव आहे. त्याच्या पुढे गेलं साताऱ्याजवळ तरणी नावाचं गाव आहे. त्याची नाव आहेत पहा. मी कार्यक्रमाला एसटीनं चाललो असताना ते तरणी नावाचं गाव आलं. तसं कंडक्टरनं बेल मारून विचारलं गाडीत तरणी कोण आहे. पहिल्याच बाकावर बसलेली म्हातारी उठली म्हणली साहेब मी. मराठी कळायची नाही. वाघिणीचं दूध आहे, हळूहळू त्याच्यातल्या खातात होता आहे हळूहळू हळूहळू एकदम नाही असे. जर एकदा शाळेमध्ये परीक्षे इन्स्पेक्शन करता साहेब आले तर बाईला विचार बाई मुलांची प्रगती म्हणजे हळूहळू सुधारते. साहेबांनी विचारलं प्रश्न विचारू का म्हणजे विचारा. मी एका मुलाला सांगितलं उठ रे बेदुरे किती तुम्हाला 17. साहेब पाहत राहिले बाई 17 ती बोलली हा साहेब. गेल्या वर्षी मी त्याला विचारलं होतं बेदुरे किती तर 84 म्हणला. या वर्षी 17वर आलाय. पुढच्या वर्षी 4 सांगलं. आणि म्हणून म्हटलं हळूहळू भाषा माझी कळेल एकदम लगेच लक्षात येणार. आणि त्याच्यातही माऊली आमची जुद्री भाषा ना कोणालाच कळत नाही. जशी तुमची इकडची भाषा वेगळी असेल, काही खानदेशात गेलं तिकडची भाषा वेगळी आयराणी वगैरे, तसं आमची जुद्री भाषा चांगल्या चांगल्या विद्वानाला कळत नाही. एकदा असं झालं आमच्याकडे एक जण आजारी पडला. घरची श्रीमंती असल्यामुळं घरची लोक म्हणली इथल्या डॉक्टरकडे न्यायचं नाही. इथली पोस्टानं झालेली पुण्याला एमडी डॉक्टरकडे, तेही फॉरेन रिटर्न आली घेऊन त्या पेशंटला. आता त्याच्याबरोबर एक माणूस पेशंट बरोबर डॉक्टर त्या एमडीनं तपासलं. त्याला तपासल्यानंतर जो बरोबर होता त्याला विचारलं का कसा काय आजारी पडला. बरोबर आहे तो आमच्या मागचा असल्यामुळे त्यानं सांगितलं त्याचं काय झालं डॉक्टर. तो गुरं घेऊन गेला राहणार तिकडे बुरगाट आलं पडला आजारी. त्या एमडीनं दुसऱ्या एमडीला फोन केला. बुरगाट म्हणजे 4 एमडी झाले कोणाला कळणार आहे. पुस्तकात आहे का बुरगाट. आमची जी भाषा बुरगाट म्हणजे आपला साधा पाऊस थोडी झिमझिम पडते ना त्याला होतं आपल्याकडे बुरगाट. बरोबर त्यामुळे भाषा पहिलं जरा अवघड का. तेव्हा पहिला विषय रूप विषय, आपला शब्द विषय, रूप विषय, बरीचशी मोठी कथा याच्या करताय. रस विषय, डॉक्टर जर सांगितलं तुम्हाला डायबिटीस झालाय गोड खाऊ नका. बरं देव सुद्धा रोग पाठवताना विचार करूनच पाठवतो. ज्याच्याकडे पाहुणचार होईल त्याच्याकडे पाहुणचार होईल त्याच्याकडे. देवाला माहितीये झोपडपट्टी वाल्याकडे डायबिटीस पाठवून उपयोग नाही. त्याला त्याच्या खायची चिंता नाही. याचा पाहुणचार कुठं करणार. डायबिटीस कोणाकडे ज्याच्या घरी साखरेच्या गोडी पडल्या त्याच्याकडे. घरात साखर भरपूर पण बिना साखरेचा चहा खेळतो येण्याची खेळी आहे तो देव त्याच्याकडे उशीर असेल पण अन्याय नाही. मी नक्की त्याच. पण तुम्ही समजा आपल्या जीवनात एकादशी किती आली आपल्या डोक्यात नसेल पण त्याच्या डोक्यात देव म्हणतो अरे 15 दिवसा माझी एक एकादशी. बरं एकादशीला किती खाणं असतं. दिवसभर चोर पण एकादशी करणं किती खाणं एकादशीला. आम्ही फिरतो म्हणून सांगतो 21 पदार्थ फराळाला. 21 फराळाला. एवढं खाऊनही तुला एकादशी करत नसेल ना मग कुठंतरी त्याचा ऍक्सिडेंट होतो. ऍक्सिडेंट झाला का त्याची रवानगी हॉस्पिटलला. मग खाटेवर असा पडलेला
नाका तोंडाला नळ्या, एका हाताला सलाईनच्या बाटल्या, एका हाताला रक्ताची बाटली, असा खाटीवर पडलेला. लोक भेटायला येतात, बरं रिकामं कोणी येत नाही. कोण चिकू आणतं, कोण सफरचंद, कोण केळी, कोण द्राक्ष, मिठाईचे पुढे, बिस्किटचे पुढे, बाजूला ढीग लागतो. असा वळून पाहतो पण काही खाता येत नाही. का? सगळ्या एकादशी एकदम भरून द्यायच्या असतात. मग डोळ्याने पाहून लोक सुधरत नाही, याच साधूला वाईट वाटतं, याच साधूला वाईट वाटतं. आणि म्हणून त्याच्याकरता भाग सांगत होतो तुम्हाला की समजा डॉक्टरने सांगितलं डायबिटीस झाला आहे, गोड खाऊ नका, पण घरी पुरणपोळी केली तर बायकोला म्हणतो कधीतरी मरायचंच आहे ना, वाढ यायला. हे विषय तुकोबारांना विषयापासून मिळणारं सुख जे ते नकोय. विषयाचे समसुख वेगळाची बाहुली, आभराची सावली जाईल राया. बर, दुसरं जे मोक्ष सुख तेही तुकोबारांना नको म्हणतायत. मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो तुम्ही ठेवा. आणि तिसरं जे आहे ते भक्ती प्रेम सुख चांगल्या चांगल्याला मिळत नाही, ते वैष्णवाकडून तुकोबारांना मिळालं. पंडित वाचका मला वैष्णवापासून मिळालं. आणि सुख मिळालं तर ती आतमध्ये मावत नाही. अंतरीचे दावे स्वभावे पाहिजे. पोरग फर्स्ट क्लास न पास झालं ना, घरातले सगळे पेढे वाटतात. आमचा बाळ्या फर्स्ट क्लास न पास झाला, आनंद प्रदर्शित केला जातो. असं बरं, आमच्याकडे पद्धती अशी, मी टोमॅटो मार्केटच्या बाजूला माझा फ्लॅट आहे. अशा वेळेला जर टोमॅटोला पैसाच मिळाला नाही, कॅरेटचा पैसा सुटला नाही, लोक सगळी उतरून देतात तर नीट रडत घरी जातात. पण प्रमाणापेक्षा जास्त पैसा मिळाला त्या माणसाला एवढा आनंद होतो, घरची माणसं त्याला उचलून घरी नेतात. आनंद प्रदर्शित केला जा. गोकुळामध्ये भगवान गोकुळात आले, मथुरेवरून गोकुळीच्या सुखा अंत मार नाही. कसा आनंद त्यांनी प्रदर्शित केला. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. कधी सुखाला अंत नाही. तेव्हा पारामध्ये मला वैष्णवांच्या संगतीत असं सुख झालं ना, मी सुद्धा गायन करीन, मी सुद्धा नाचे, मी सुद्धा उड्या मारील अभंगाच्या. आपण
नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. महाराज म्हणतात त्यांच्यापासून मला सुख झालं म्हणजे गायन करे. गायनाचे 3 प्रकार राजस, तामस आणि सात्विक. राजस गायन म्हणजे पेटी तबला आला की त्याला राजस गायन म्हणा. वारकरी संप्रदायामध्ये एवढंच आहे, लावणे मृदंग श्रुती कारक, विना पापड लावायचं आणि गायन करायचं. ज्याला ज्या स्वरामध्ये गायचं असेल त्या स्वरात त्यांनी लावून घ्यावं. काळी 2 ला, काळी 3 ला, पांढरी 4 ला, जसा स्वर असेल तर. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला त्याचं ज्ञानच नसतं. विना गळ्यात अडकवला की एवढ्या खुट्या पिळून ठेवतात स्वरच कळत. ही जास्त पिळलेली खुंटी भर उन्हाळ्यात 4ही बाजूला अग्नी पेटवायचा आणि मध्ये तपश्चर्येला बसायचं म्हणजे जास्त पिळलेली खुंटी. भर उन्हाळ्यात 4ही बाजूला अगदी पेटवायचा आणि मध्ये तपश्चर्येला बस. कधी कधी खुंट्या एवढ्या ढिल्ल्या राहतात, श्रावणही कळत नाही, एकादशी सोमवारही कळत नाही. म्हणून लावून घ्या. लावून नये मृत हा भास आहे ना. जेवणातून संगीत पैदा व्हावं वाटतंय ना, जेवणाचा विना लावून घ्या म्हणजे त्याच्यातून संगीत पैदा होईल. म्हणून पेटी तबला आलं की राजस गाय. जुना काळ कसा होता, जुन्या काळामध्ये वारकरी पद्धती असल्यामुळे सरळ अभंग म्हणायचा, फक्त चरणाला चाल लावायची, त्यामुळे जागराला मंदिर भरून लोक असायचे. आता पेटी तबला आलं, गायन आलं, राजस, त्याच्यामुळं रामकृष्ण हरी अर्धा तास चाललं, मग फक्त 4च माणसं जागराला थांबली. असं घडलं. राजस गायनाचे सुद्धा परिणाम आहेत तसे. आमच्याकडे असं घडले एकदा, आमच्या गावची 80 वर्षाची म्हातारी पुण्याला आपल्या नातवाकडे आली. नातवाकडे आल्यानंतर नातवाने विचार केला, आजीला गावाला कुठे जायला मिळत नाही, फक्त शेतात जायचं, घरी यायचं. आली ना आता तर आपण तिला नाटकाला नेऊ. 80 वर्षाच्या म्हातारीला नातवानं नाटकाला नेऊ. एक तर बिचारीला दिसत नसायचं, त्यामुळे ती आज शिपाय ऐकू येत नव्हतं म्हणून अशी ऐकायची. नाटकाला नेली म्हणजे सगळ्यात पहिल्या वाका पुढच्या पडदा उघडला, बालगंधर्व स्त्री पात्रामध्ये प्रवेश केला आणि गायला सुरुवात केली. कधी करशी लग्न माझे तुम्हा ठावी ईश्वर. आळून आता नाटकातलं गायन म्हणजे 15 मिनिटं त्याचं ते कधी करशी लग्न माझे तुम्हा ठावी ईश्वरा. त्याचं म्हणणं म्हातारीचं तोंडपाठ झालं. पुढच्या वाकावर बसली. जसं तो म्हणायचं तसं ही म्हणायची, कधी करशी लग्न माझे तुम्हा ठावी ईश्वरा. नाटक पाहून घरी आली, जेवायला बसली, पण जेवणावर लक्ष नाही. हातात घाल घेतला, कधी करशी लग्न माझे. रोज सकाळी म्हातारी लवकर उठायची, काकडा म्हणायची, पण आज काकडा बंद झाला. काकडा बंद झाला. अंथरुणावर उठून बसल्याबरोबर कधी करशी लग्न माझे. नातवाने ऐकलं आणि कपडाला हात लावला, या वयात कोण भेटायचं. राजस गाय. तामस गाय जे ते
सिग्नलला गाडी थांबली ना म्हणजे असं टाळ्या वाजवीत गात मागायला येतात. सिग्नलला गाडी थांबली म्हणजे टाळ्या वाजवीत जाऊ, त्याला म्हणायचं तामस. आणि सात्विक गायन जर कोण करत असेल तर फक्त वारकरी. काय गातात? रामकृष्ण गीती मुखी नाम गाणे गजर होतो बहु मोठ्याने किंवा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. पण नेमकं काय गायचं? गुण गाईन आवडे म्हणून गाय. त्याच्यानंतर नाचे. याच्यामध्ये राजस तामस सात्विक 3 प्रकार आहे. राजस नाचणं स्वर्गातल्या अप्सरांचं. त्याच्याकरता 100 यज्ञ करून स्वर्गात जायचं. म्हणती संसारिक जन्मीजे यज्ञ यागादिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. त्या स्वर्गामध्ये अप्सरांचं नाच गायन म्हणजे राजस. तमाशातलं नाचणं म्हणजे तामस. आणि वारकरी जे नाचतात ते सात्विक. कधी नाचतात? जेव्हा वारीच्या रस्त्याला खेळिया चालू होतो. नाचत जाऊ दया गावा रे खेळिया सुख देईल विसावा रे. त्यावेळेला हे नाचणं. पहिली गोष्ट एक वर्ग असा आहे त्याला खेळायची गरजच नाही. का नाही? तर उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार. त्याला उपाधीच नाही त्यामुळे खेळण्याचा प्रश्न येत नाही. दुसरा वर्ग खेळ लावून देतो, लांबून मजा पाहतो. नारद पार्वती आई साहेबांकडे आली. आई साहेब 20,000 वर्ष तुम्ही तपश्चर्या केली, शंकराबरोबर लग्न केलं, पण तुम्हाला जागा कळत त्यांच्या पायाजवळ. आणि ती काल आली नाही तर तिला खुशाल त्यांनी डोक्यावर घ्यावी. गंगा खेळ लावून दिला आणि लांबून मजा पाहिली. तिसरा वर्ग असा आहे त्याला वाटतं जर मी पडलो, कुठं लागलं, डोकं फुटलं, डोकर फुटलं, करायचं काय? ब्राह्मणाचे पोर एका खेळात झाले, ब्राह्मणाचे पोर एका खेळात झाले, ब्राह्मणाचे पोर एका खेळात झाले, ब्राह्मणाचे पोर एका खेळात झाले. 12 वर्ष लपाले, 12 वर्ष लपाले, 12 वर्ष लपाले, 12 वर्ष लपाले. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागरे
हनुमंतराय. खेळिया माझी हनम्या शाळा, अतिशय हुशार. विनोद म्हणून गोष्ट सांगतो, फक्त ऐकायची सोडून द्यायची, त्याच्यावर जास्त विचार करायचा नाही. विनोदाची गोष्ट आहे. प्रसंग असा आहे की एका हॉटेलमध्ये एक हिंदू, एक मुसलमान आणि एक सरदारजी असे तिघजण चहा पीत बसले. एकमेकाबद्दलचं प्रेम होतं, त्यामुळे वेगवेगळे असले तरी एकत्र एका विचाराची. आणि वाद असा सहज निघाला की हनुमान कोणत्या जातीचा. हनुमान कोणत्या जातीचा का निघाला, तर सरकारला त्याची गरज आहे जातीच्या दाखल्याची म्हणून. हिंदू होता, त्यानं सांगितलं वाद घालायची गरज नाही. अरे हनुमान हिंदू होता, कारण राम हिंदू, लक्ष्मण हिंदू, सीता हिंदू, त्यांची सेवा करणारा हनुमान हिंदू. वाद घालायची काय गरज. तो मुसलमान होता, तो म्हणला तुम्हाला नीट कळलंच नाही. अरे हनुमान मुसलमान होता असं म्हटल्यावर याला राग आला. कशावरून, तो म्हणला मी पुराव्याशिवाय बोलणार नाही, कारण आमच्या लोकांची नावच तशी आहेत. सलमान, सुलेमान, रहमान, हनुमान. हनुमान मुसलमान. तिसरा जो पंजाबी होता त्याला राहुलं नाही, तो म्हणला तुम्हाला दोघांनाही कळलं. अरे हनुमान पंजाबी होता. हे म्हणले कशावरून, तो म्हणला तुम्हाला साधं गणित कळत नाही का रे. दुसऱ्याच्या बायकोसाठी स्वतःची शेपटी पिटून तिसऱ्याचं घर जाळणारा आमच्याशिवाय कोण असणार. उड्या मारलं. राजस तामस 7वी, स्वराची उडी जी आहे तामस, कोलाड्याची उडी आहे ती राजस, आणि वारकरी नाचतात ते 7वी. गाये नाचे उडे आपुलिया छंदे, पण मनाच्या आनंदे आवडीने. याचं एकमेव कारण असं, मन मुळात चंचल आहे. म्हणून तर अर्जुनानं तक्रार करताना चंचल मी मन कृष्ण प्रमाची बलवत दृढ. मग तुकोबरांना विचारलं महाराज चंचल म्हणजे काय. ते म्हणले बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. चंचल म्हणजे 9 ते 11 कीर्तनालाही बसत आणि दुपारी 3 ते 6 लाही जात. चंचल म्हणजे 9 ते 11 कीर्तनालाही बसत आणि दुपारी 3 ते 6 लाही जात. बऱ्याच लोकांना कळलं दुपारी 3 ते 6 ला काय. ही मंडळी कधी पिक्चरला गेली, त्यामुळे सगळे जीव वरून आळत दिला. माऊली तुम्ही सांगा चंचल म्हणजे काय. माऊली म्हणजे सोपं आहे. समजा एखादा हॉटेलामध्ये जिलाबीची पराते, जिलाबी गोड असल्यामुळे माशी त्याच्यावर बसते. हॉटेल मालकाच्या लक्षात आलं की माशी बसली, जर गिरायकानं पाहिलं तर कोणी घेणार नाही. मग त्यांनी फडकं घेतलं, माशी उसकवली. आता माशी चंचल तिथून उठली, बाजूला हात धुवायचं गटार होतं त्याच्यावर बसते माशी. तिला कळतं का जिलाबी चांगली आहे गटार वाईट आहे, असा काही विधी निषेध माशीला. सकाळी चांगलं काल्याचं गोड खाऊन गेली तरी संध्याकाळी गटारात पडते माशीचं सांगते. पण तीच माशी जर पेटत्या निखाऱ्यावर बसली तर मेली म्हणून समजावी. तद्दानम परमम. तसं मन सगळीकडे जाईल, पण ते जर परमार्थामध्ये आलं तर मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीसी आले, ते जीवे न सोडी ऐसे झाले.
संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेले गाये नाचे उरे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. दोनच चरणांचा विचार आपल्या वेळेमध्ये आपल्याला करता सगळं सांगायचं झालं लाज भय शंका दुराविला मान एकेकावर बोलायचं बराचसा वेळ याच्या करता लागला. आणि म्हणून मी नेहमी विनोदानं सांगतो कीर्तन 5-5, 6-7 तासाची पाहिजे. एवढ्या वेळ तुम्ही बसणार नाही. हा भाग आहे. जे चांगलं असतं ते नेहमी थोडं असतं, जे वाईट असतं ते जास्त असतं. सत्यनारायणाचा प्रसाद चांगला म्हणून एवढाच देतात. तोही आपल्या हातून जास्त जाऊ नये म्हणून पोराला बसवतात वाटायला. शिरा काही एवढा चांगला नाही म्हणून बशी भर लापशी किती कॅटेगरी आहे त्याची. आणि म्हणून थोडक्यात सांगितलं आपलं चिंतन मांडलं. आता हा जो कार्यक्रम चालू आहे पुण्यतिथी निमित्तानं असणार आई वडिलांबद्दल असणारं अपार प्रेम आणि त्याचं स्मरण ही कृतज्ञता आहे. सगळ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ तीर्थ जर कोणता असेल तर आई आणि वडिले सकळ तीर्थांची धुरे जे का माता सगळ्यात श्रेष्ठ. याचं ते तीर्थ वर्णन करायला अख्खं कीर्तन लागेल. पद्मपुराणाच्या उत्तरखंडामध्ये साबरमती तीर्थ, कपी तीर्थ, विकीर्ण तीर्थ, हिरण्य संगम तीर्थ, ब्रह्मतीर्थ अनेक तीर्थांचं उल्लेख. महाभारताच्या वनपर्वामध्ये धौम्य ऋषींनी कोणी कोणत्या तीर्थामध्ये स्नान केल्यावर त्याला काय फळ मिळालं याचं वर्णन आहे. एकनाथी भागवताच्या 29व्या अध्यायामध्ये नाथबाबांनी प्रयाग, पंचवटी, बद्रिकाश्रम अनेक तीर्थ सांगितले. या सगळ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ तीर्थ म्हणजे आई आणि वडील. त्याहीपेक्षा प्रत्येक धर्मामध्ये एक तीर्थक्षेत्र आहे. मुसलमान धर्मामध्ये मक्का मदिना, ख्रिश्चन धर्मामध्ये जेरुसलेम, तसं आपल्या हिंदू धर्मामध्ये काशी. काशीला मरण येणे हे भाग्याचं लक्षण आहे. आणि म्हणून पूर्वी काशीमध्ये देवदास नावाचा राजा राज्य करत होता. एक दिवस पार्वती आई साहेबांनी अट्टहास केला की भगवान शंकरांना सांगितलं, प्रभू मी हिमालयाची कन्या आहे पार्वती, तुम्ही राहता ते कैलास सुद्धा हिमालयातच आहे, म्हणजे तुम्ही सासरवाडीला राहता. पण शास्त्र असं आहे लांबचा जावई असला तर किंमत आहे, गाव जावई आधा, गावातला जावई असले तर अर्धी किंमत, पण घर जावई गधा बरा. आणि म्हणून आपल्याला इथं थांबायचं नाही, आपल्या मालकीची जागा असावी. अशा वेळेला
भगवान शंकरांनी आपले गण काशीला पाठवले, दिवोदासाला काशीतून हद्दपार केलं आणि कायमचं काशीमध्ये वास्तव्य केलं ते काशी विश्वेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. याच काशी नगरामध्ये राजा हरिश्चंद्रानं विश्वामित्रांचं दान पूर्ण करण्याकरता स्वतःला, पत्नीला, मुलाला विकलं. तो हरिश्चंद्र घाट आजही काशीमध्ये आहे, 84 घाटापैकी एक. त्याच्या बाजूला नारद घाट आहे. या घाटावर अजून कुणी आंघोळ करीत नाही नारद घाटावर, कारण तिथं आंघोळ केली की नवरा बायकोचं भांडण होत. नारद घाटावर कुणी आंघोळ करीत नाही. याच काशी नगरामध्ये नागबाबांच्या भागवताला पालखीतून मिरवण्याचा सन्मान प्राप्त झाला. याच काशी नगरामध्ये तुळशीदासजींचं रामचरितमानस सर्वश्रेष्ठ ठरलं. याच काशी नगरामध्ये कबीरांचे दोहे गल्लोगल्ली घुमू लागले. एवढं महत्व जरी काशीला असलं तरी तुकोबाराय म्हणतात, माय बापे केवळ काशी तेने नव जावे तीर्थात. प्रत्यक्ष तीर्थ म्हणजे काशी, म्हणजे आई वडील, त्याला कुठेही जाण्याची गरज नाही. हा भाग आहे. पुराणामध्ये कथा आलेली. एकदा गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी या दोघा भावांचं भांडण सुरू झालं. अगोदर लग्न कोणी करायचं? कार्तिक स्वामी म्हणले मी अगोदर लग्न करणार, गणपती बाप्पा म्हणले मी अगोदर लग्न करणार. भगवान शंकर म्हणले जो पृथ्वीला प्रदक्षिणा करून येईल त्याचं लग्न. ऐकल्याबरोबर कार्तिक स्वामींचं वाहने मोर, ते मोरावर बसले आणि पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. गणपतीनं पाहिलं आपलं वाहने यमेठी, यमेठी त्याच्यावर बसून काय पृथ्वीवर दक्षिणा होणार नाही. मग आई वडिलांना पाठावर बसवलं, त्यांची षोडशोपचारे पूजा केली, त्यांना 3 प्रदक्षिणा मारल्या. गणपती बाप्पाला पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ मिळालं आणि गणपतीचं लग्न लागलं. 16 पार पडला. तेवढ्यात कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करून आले. आपल्या अगोदर गणपतीचं लग्न लागलेलं पाहिल्यावर कार्तिक स्वामींना राग आला. त्यांनी प्रतिज्ञा केली, इथून पुढे लग्नच काय, पण मी कुणा स्त्रीचं सुद्धा तोंड पाहणार नाही. आणि हिमालयातून जे कार्तिक स्वामी निघाले ते दक्षिणेला श्रीशैल पर्वतात. मुलगा घरातून गेलेला पाहिल्यावर आई वडिलांना वाईट वाटलं. दोघही वेश बदलून दक्षिणेमध्ये आले. तिथं पार्वतीचं नाव आहे मल्लिका आणि भगवान शंकरांचं नाव आहे अर्जुन. 12 ज्योतिर्लिंगापैकी दुसऱ्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग म्हणजे मल्लिकार्जुन. आई वडिलांना प्रदक्षिणा घातली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ मिळालं. आणि म्हणून हा जो कार्यक्रम चालू आहे हा केवळ पुण्यस्मरणानिमित्तानं आई वडिलांबद्दल असणारी कृतज्ञता आमच्या शेठच्या जवळ आहे, डावी शेठच्या जवळ. आणि म्हणून एवढा भव्य दिव्य सोहळा केवळ त्याच्या करता चालू आहे. आणि सहकार्य मार्गदर्शन फार मोठ्या माणसाचे, म्हणजे साक्षात माऊलींचे. इथं कमी काही पडणारच नाही. कारण नियम असा आहे, बापापासून मिळणारं सुख जे आहे ते 4 महिने, पण आईपासून मिळणारं सुख जे आहे ते 8 महिने. पंढरपूरला आपण जेव्हा आषाढीला जातो तेव्हा बापाला भेटायला जातो. त्या बापापासून मिळणारं सुख आषाढी ते कार्तिकी 4 महिन्याचे. पण कार्तिकीला जेव्हा आळंदीला जातो तेव्हा आईपासून मिळणारं सुख 8 महिन्याचं, कार्तिकी ते आषाढी. 8 महिन्याचं. आता माऊलीचं सहकार्य मार्गदर्शन आहे, तिथं काय केलं पाहिजे हा भाग. आणि म्हणून अतिशय भव्य दिव्य असा हा कार्यक्रम चालू आहे. माऊलींचा आग्रह फार दिवसापूर्वी दिलेली तारीख आहे आणि त्यांचं सातत्यानं लक्ष असायचं, महाराज डोक्यात ठेवावर तारीख. ह्या सर्व टाळकरी बंधूंनी अतिशय सुंदरतेनं साथ केली. गोड गाणारी मंडळी आणि नियम असा आहे, 7 असली तर कीर्तन आहे, 7च आलेली असली सांगितलेलं बरं. अतिशय सुंदरतेनं साथ केली. गोड गाणारे कीर्तनकार मंडळी, भगवान त्यांना उदंड आयुष्य देव. पकवान वाजवणारे आमच्या बाबांनी एकट्यानं निवडणूक लढवली. आज काही कुणाशी युती त्यांनी केली नाही. त्यांना असं वाटलं ना जाणं एखाद्यानं अचानक पाठिंबा काढून घेतला तर, आणि म्हणून एकट्यानं निवडणूक लढवली. पकवान वाजवणं इतकं सोपं नाही बा. जरा चिंतन केल्यावर लक्षात येईल. पकवानाचं शाईपूड काळे आहे तरी पावडर लावते. शाईपूड काळे आहे तरी पावडर लावतो आणि धूपपूड तर खाल्ल्याशिवाय वाजत. पकवान सुंदर साथ. भगवान त्यांना उदंड आयुष्य देव. आपण शांततेनं कीर्तन श्रवण केलं.
याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. जरी यायला उशीर झाला, कारण प्रवास शेवटी लांबचा आहे, अंतर नेमकं किती ते माहित नसतं, पण आपले रस्ते चांगले असतात त्यामुळे थोडस कमी जास्त होणार. तरी आपण उदार अंतकरणानं बसून राहिला. आपल्या सगळ्यांचं आभार मानतो. केलेली सेवा प्रभू चरणी समर्पित करूया. जाता आता थोडंसं सांगेल. सुंदर पुस्तक आहे, एकादशी महात्म्याचं सुंदर पुस्तक आहे. पुस्तकं फार थोडी आहेत. 15 रुपये फक्त एकादशी महात्म्याच्या पुस्तकाची किंमत आहे. सगळ्या एकादशी म्हणजे वर्षाच्या 24 अधिक महिन्याच्या 2 अशा 26 एकादशींची माहिती त्याच्यामध्ये. नवीन कीर्तन करता पुस्तक ते गरजेचं आहे, कारण दशमीला 10 वस्तूंचा त्याग, एकादशीला 11 वस्तूंचा त्याग, द्वादशीला 12 वस्तूंचा त्याग श्लोकासह सगळं लिहिलंय. एकादशीची उत्पत्ती कशी झाली, प्रत्येक एकादशीचं महत्व काय आणि म्हणून कळावं म्हणून असं सुंदर पुस्तक आहे. कीर्तन मालिकेचे 2 भाग आहेत, एकात 8 कीर्तन आहे, एकात 10 कीर्तन आहे. सुंदर असं भक्तिशास्त्राचं पुस्तक आहे. 9 भक्तीचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. कारण आम्ही भक्ती करतो, पण साधू संतांना अभिप्रेत असणारी भक्तीच्या व्याख्या दुसऱ्या 10 ग्रंथातून शोधून काढलाय असं सुंदर पुस्तकं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं काही कॅसेट असतील, म्हणजे MP3, एकेका सीडी मध्ये 4-4 कीर्तनं आहेत. आणि सुंदर गाणारी मंडळी आहे, सुंदर वाजवणारी मंडळी आहे, गोड चाली अशा बसवलेली आहे, स्टुडिओ तयार केलेली कीर्तन आहेत. आणि म्हणून सुंदर अशी MP3 आहेत. धन्य तुळशीचा महिमा ही कॅसेट आहे. कारण आपण हिंदू असल्यामुळे आपल्याला तुळशीची काय गरज आहे असं बारकाईनं चिंतन केले. बाहेर गाडी कुणाला घ्यायची असेल तर घ्या. केलेली सेवा प्रभू चरणी समर्पित करूया. ज्ञानेश्वर Maulana